नमस्कार मित्रांनो, आज मी कॉलेजला निघालो होतो. तेवढ्यात आदित्य शिंदे मागणं आलेला दिसला. भावाला म्हटलं, भावा आज गाडी न्यायला लागते. मग काय गाडी बसलो आणि मागचं गेट काय झालं विषय, जर चालत जात असलो तर बारकं त्याला दरवाजा आहे त्यातनं आपण जाऊ शकतो. पण आज आमच्याकडे होती गाडी, त्यामुळे मग काय म्हटलं आद्याने घातली मग फ्रंट गेटनं. पुढच्या गेटनं आम्ही केली एंट्री कॉलेजमध्ये. आपण कॉलेजमध्ये पोहोचलो आहे. आता गाडी पार्किंग केलेली आहे. आता आपण लेक्चर मध्ये जाणार आहोत. एसीचं लेक्चर झालं, परत एसटीचं पण झालं लेक्चर. आता काय म्हटलं जेव्हा सुट्टी झाली, आता जेव्हा निघालो आहे. झालेलं आहे. आज मस्तपैकी सम्राटनं शेंगा आणल्या होत्या ओल्या भुईमुगाच्या, सगळ्यांनी खाल्ल्या पिल्ल्या. आता सर्वजण तुम्ही बघू शकता लेक्चरला आता आम्ही जाणार आहे. एसटीचं लेक्चर आमचं लायब्ररीत होतं. मग काय सगळी लायब्ररीत बसली होती. तेवढ्यात मग काय महत्वाचं काम म्हणजे प्रेझेंटीचा कागद आला. प्रेझेंटीचा कागद आला की विशालनं पहिल्यांदा लिहायला घेतला. विशालचं म्हणलंय मोठं. भावानं काय केलं, सगळ्यांची नावं टाकली आणि सगळ्यांकडे जाऊन फक्त म्हणाले, भावा फक्त तुझी सही कर, नाव बी सगळं ओके लिहिलेलं आहे. मग काय भाऊ आता निखिलकडे गेला होता. निखिलला म्हणला, भावा सही कर. भावानं काय सही केली लगेच. मग परत गेला सुशांतकडे. सुशांतला म्हटला, भावा तुझं नाव लिहिलंय, सही तेवढी करायला लागती. त्यानं कागदावर बघितलं, सही करताना तर पहिल्यांदाच सही केलेली होती. त्यामुळे काय मग त्याच्यापासून प्रेझेंटीचा कागद उचलला भावानं आणि त्याच्यात तेवढ्यात पुरुषोत्तम आला. हे भावा म्हटला की हे तुझं ट्विटर लिहायसाठी घेतलं होतं सुशांतचं, ते त्यानं देऊन टाकलं. परत विशाल आमचा गेला प्रसादकडे. प्रसादला म्हटलं, भावा तुझं नाव लिहिलंय, तेवढी तुला सही करायला लागती. आता माझं एसटीचं लेक्चर झालं. आता मग सर्वजण आमच्या वर्गातली घरी निघाली आणि तुम्ही मागं बघू शकता बस मधले पण सर्व विद्यार्थी घरी जाण्यासाठी सर्वजण बसमध्ये बसत आहेत. शकता तुम्ही सर्व बस आपापल्या रूटनं निघालेल्या आहेत. आता म्हटलं बस सर्व निघाल्यात, आपण पण जाऊया. आता मी पण रूमवर निघालेलो आहे. आता आपण उद्याच्या व्लॉग मध्ये भेटूया. धन्यवाद.